सीईटीपी प्रकल्पातील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्यात येणार. प्रकाश आवाडे. इचलकरंजी येथील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया सीईटीपी प्रकल्पातील प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे पाणी कल्लापण्णा आवाडे जवाहर शेतकरी साखर कारखान्याच्या देभ रत्नापण्णा कुंभार सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शेतीला वापरासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ZLD झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून त्यासाठी थोडा कालावधी लागणार आहे. त्यामुळे इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद पडू न देता आंदोलनकर्त्यांनीही सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले आहे. पंचगंगा प्रदूषण प्रश्नावरून सध्या आंदोलन अंकुश व शिरूर तालुक्यातील 11 गावातून आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने मागील 4 दिवसांपासून शहरातील प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत प्रोसेसधारकांची बैठक पार पडली. त्यामध्ये पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असून त्यासाठी सर्वांनी मिळून ते पूर्णत्वास नेऊया असा मुद्दा पुढे आला. महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक ते सोपस्कर पूर्ण करून घ्यावे. हे पाणी तारदाळ, खोतवाडी, निमशिरगाव, चिपरी आदी भागातील हजारो हेक्टर शेतीला मिळणार आहे. प्रोसेसधारकांनीही प्रायमरी ट्रीटमेंट प्लांटसह पाण्याची आवकजावक माहितीसाठी फ्लो मीटर बसवावेत असे सांगितले. पहिल्या टप्प्यात 15 mld आणि नंतर 10 mld असे 25 mld पाणी दिले जाणार असून स्लजचा वापर विटा आणि सिमेंटसाठी करण्यात यावा. आवाहने ओळखून आधुनिकीकरण करा असे सांगत चुकीची माहिती देणे टाळा असा सल्लाही दिला. प्रारंभी सीईटीपीचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी सीईटीपी प्रकल्पातून आवश्यक ती प्रक्रिया करून सांडपाणी सोडले जाते. आता अत्याधुनिक ZLD प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी जवळपास 15 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र सध्या पंचगंगा प्रदूषण प्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनात केवळ शहरातील प्रोसेस व्यवसायाला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे माजी मंत्री आवाडे यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून निमशिरगाव येथील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी देण्यात येणार आहे. त्याचेही काम 2 महिन्यात पूर्णत्वात जाईल. तोपर्यंत आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य करावे असे सांगितले. गिरिराज मोहता यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इंजिनियर विजय आवटी, श्रीनिवास बोहरा, अजित तारे, दीपक पाटील, राजेंद्र बचाटे, बाळूशेठ मर्दा आदींसह प्रोसेसधारक उपस्थित होते. महान कारण्या न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.